नमस्कार. तोतो-चान, लेखिका तेत्सुको कुरोयानागी. याचा मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. अतिशय लोकप्रिय असणारं हे पुस्तक, ज्याच्या जवळजवळ 13 आवृत्त्या निघाल्या, वाचकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं असं हे पुस्तक. आता तू या शाळेची, हे मुख्याध्यापकांकडून ऐकल्यावर दुसऱ्या दिवशीची वाट पाहणं तोतो-चानला कठीण गेलं. यापूर्वी कुठल्याच दिवसाची तिने इतक्या उत्कंठेनं वाट पाहिली नव्हती. छोट्या तोतो-चाननं तोमोईमधील जे वातावरण अनुभवलं ते तिला आणि तिच्या सवंगड्यांना खूप आवडायचं. त्यांचे मुख्याध्यापक गणवेश आणि साचेबद्ध अभ्यासापेक्षा त्यांच्या चौरस आहाराला महत्त्व द्यायचे. मुलं संगीत शिकत, खेळात भाग घेत, शिबिराला जात, नाटकं करत, मोकळ्यावर स्वयंपाकाचा आनंद घेत. काही मुलं चांगली गात तर काही खेळामध्ये पुढे होती. त्यांच्यात एक भावी डॉक्टरही होता. आणि ह्या साऱ्याचं कारण होतं स्नेहशील आणि कल्पक मुख्याध्यापक कोबायाशी. ते तोतो-चानला नेहमी म्हणत, तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस. असंच प्रोत्साहन ते इतरही मुलांना देत असतील. कोबायाशींचं प्रेम होतं मुलांच्या उत्साही जीवनाचा एक मूलाधार. तोमाईची शाळा घरापासून दूर असं एक घरच होतं. कालची चिमुरडी तोतो-चान जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सुको कुरोयानागी ह्या नावानं ओळखली जाते. तिच्या शाळेबद्दल ती खूप काही सांगते. युनिसेफच्या ह्या सद्भावना दूताला जपानकडून जगाला देण्यासारखं खूप काही आहे. मग ते शिक्षक असोत, पालक असोत किंवा मुलं. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. हे लोकप्रिय जपानी पुस्तक विश्वाला संदेश देतं, हजारो फुलं फुलू दे, विचारधारांचा संघर्ष होऊ दे, विश्वाला नवजीवन मिळू दे. या पुस्तकाचं क्रमशः वाचन करणार आहे. हेलन केलरच्या वाचनाला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच या पुस्तकालाही नक्की द्याल ही खात्री आहे. धन्यवाद.